फिल्टर नो ऑटो ट्यून. मी विराजसला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. एक महत्त्वाची भूमिका तो याच्यात साकारतोय. त्यांनी भूमिकेबद्दल आणि एकूण अनुभवाबद्दल बोलावं. नमस्कार. अगदी म्हणजे आम्ही कधीपासून हेच डिस्कस करत होतो की शिवराज अष्टक सुरू झाल्यापासूनच आमच्यातले किती चेहरे अगदी पहिल्या फिल्मपासून सगळ्यांना बघायला मिळत आहेत. त्यामुळे खरंच एक कुटुंब बनत चाललेलं आहे. हे आता अष्टकाचं आपलं 6वं पुष्प इथपर्यंत आलो आहोत. पहिल्या दोन्ही चित्रपटांचं मी सबटायटलिंग करायचो, त्यामुळे थोडासा माझा सहभाग होता या चित्रपटात. आणि सुभेदारपासून मी पडद्यावरही दिसायला लागलो आहे. मी हिरोजी फर्जंद हे ह्या अख्ख्या आग्रा प्रकरणातलं महत्त्वपूर्ण आणि अतिशय छोटंसं पण मुलाचं काम केलेल्या पात्र हे मला साकारायची आज संधी मिळाली आहे. आणि ज्यांना इतिहास माहीत आहे, ज्यांना इतिहास आवडतो, त्यांना अंदाज असेल मी काय बोलतोय. आणि खूपच मजा आली. खरोखर आमचं सगळं शूटिंग हे एकाच बंदिस्त खोलीत होत होतं, कारण महाराज अनेक दिवस तिथे आग्र्यात अडकून राहिले होते. त्यामुळे त्यांना तेव्हा काय वाटलं असेल हे थोडासा आम्हाला अनुभव येत होता. आणि त्यामुळे ते शूटिंग संपवून तो शिवधनुष्य पेलून तिथून बाहेर पडल्यावर खरंच तिथून बाहेर सुटका झाल्यासारखं नाही वाटलं, पण एक खूप वेगळा अनुभव मिळाला. आणि तुमच्यासारखंच मी या चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण या चित्रपटाचा भाग मी यंदा आहे, पण त्या आधी अख्ख्या अष्टकाचा मी फॅन आहे. त्यामुळे मला तो चित्रपट बघायचा आहे खरंच मला.